अरे का टमाटे दे ना टमाटे. बटर आहे अमूलचं. सर 2 अमूल पाव भाजी, एक 2 मसाला पाव जोड़े हैं ना, और एक थाल पीट लें. चलो मसाला पाव में क्या क्या आएगा भैया? मसाला पाव सर ऑनियन मसाला रहता है. मी आज आपणाला पावभाजी कशी बनवायची हे थोडक्यात दाखवणार आहे. सुरुवातीला आपल्याला बटर टाकायचं आहे तव्यामध्ये. बटर टाकल्यानंतर आपण शिमला मिरची घेऊयात. सपना पावभाजी हा व्यवसाय मी 97-98 मध्ये लुलानगरमध्ये इथेच समोरच्या साईडला छोट्याशा हातगाडीवर चालू केलेला होता आणि छोट्याशा हातगाडीपासून चालू करून आज एक मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर झालेलं आहे. हे करत असताना मला खूप संघर्ष करायला लागला, खूप मेहनत करायला लागली आणि प्रामाणिक कष्ट केल्यामुळे मला यश येत गेलेलं आहे. आणि यशाचं कारण असं आहे की सर्वांशीच चांगले वागणे, मालाची क्वालिटी देणे आणि उत्तम प्रगतीचा माल वापरणे. त्यामुळे कस्टमरशी माझा संपर्क चांगला वाढत गेला आणि धंदा करत असताना तोंडामध्ये गोडी, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. ह्या एरियामध्ये एकही हॉटेल नव्हतं, एकही हातगाडी नव्हती. या चौकामध्ये मी फक्त एकटाच होतो. खूप चॅलेंजेस झाले, लोकांनी त्रास दिले, व्यवसाय करू नाही दिला, लोक फुकट खाऊन गेले, पैसे नाही दिले, भांडणं झाले, मारामाऱ्या झाल्या, असे खूप खूप गोष्टी चॅलेंज करायला लागल्या. ना बनाया नहीं क्या आपने? तो ये काम अभी इतने फास्ट में नहीं होगा ना सर. मी हॉटेलमध्ये जॉब करत होतो आणि जॉब करत असताना हेल्परपासून मी कारागीर झालो, वेटर झालो आणि मालक झालो. तर ह्या गोष्टी सगळ्या करत असताना मला पूर्ण संघर्ष करून ह्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत. आणि स्वतः मसाले बनवल्यामुळे त्यामुळे कामाला क्वालिटी चांगली येते आणि माल उत्कृष्ट बनतो. आपल्याला दिवसाला किती बटर लागतं बरं? किती केजी बटर लागतं आपल्याला? 40 ते 50 किलो लागतं साधारण दिवसाला बटर. आपली पावभाजी डिफरंट काय बाकी लोकांपासून? भाजी डिफरंट याच्यासाठी आहे की आपण मसाले स्वतः बनवतो आणि त्याचं परफेक्शन आपल्याकडं आहे. हे मसाले आहेत, मसाले मी स्वतः बनवतो, घरी बनवतो. घरी बनवल्यामुळे त्याला चव उतरते आणि क्वालिटी चांगल्या प्रकारची तयार होते. कसं टेम्पर सरकते तुला लगेच सगळ्यांना कसं सरकणार का नाही? एकदा आलेला कस्टमर माझ्याकडे परमनंट होतो. नवीन कस्टमरला कोणालाही मला सांगायचं असेल की माझ्याकडे एकदा या. एकदा आलेला कस्टमर माझ्या परमनंट लिस्टमध्ये लागू होतो. ती गेले 15 ते 15 वर्ष तरी झाले येतोय. माझे पप्पांसोबत मी यायचो लहानपणी. आणि असं आपली सपना पावभाजी आहे, याला घेऊन तुमचं नेक्स्ट 5 इयर 10 इयरचं विजन काय? नेक्स्ट 5 इयरमध्ये माझं खूप मोठं हॉटेल असेल आणि मी विचार करतो आहे की मी आउट ऑफ कंट्रीमध्ये पण माझी पावभाजीची ब्रँच उघडण्याचा माझा विचार आहे आणि त्या प्रमाणात माझे प्रयत्न चालू आहेत. काहीच फरक नाही मला. आज पण तीच पावभाजी सेम तशीच लागती जशी लहानपणी आम्ही येऊन खायचो. ती टेस्ट आपल्या असं मनात बसलेली आहे, ती चेंजच होऊ शकत नाही. आणि आम्ही दरवेळेस म्हणतो की चेंज होती का? नाही, काहीच चेंज नाही आहे. सेम तशीच भाजी, तेवढीच तिखट आणि तसेच मसाले लागतात. माझं नाव शिवाजी पाचारे. मी 17 वर्षापासून मामांसोबत आहे. ज्यावेळी एक सिंगल शॉप होतं तेव्हापासून तर 3 शॉप झालेत आणि बॅक साईडला पण एवढं मोठं झालेलं आहे. बेस्ट सेलर कोणते आपलं? बेस्ट सेलर अमूल पावभाजी. अमूल पाव. आणि मी अगोदर पण म्हणायचो मसाला पाव वगैरे भेटतो. बेस्ट सेलर पावभाजी आहे, पिझ्झा आहे. आउट ऑफ 10 9 देऊ शकतो. एक मार्क असं काही कापायची गरज नाही आहे, पण आपलं द्यायचं म्हणून बस 9 आउट ऑफ 10. थँक्यू.